हॅलो गाईज, मी तुमची होस्ट योगिता तुम्हा सर्वांचं योगिताच स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे. आज आपण ग्रामरमधील एक भाग पाहणार आहोत, तो म्हणजे आर्टिकल्स अ अँड द. हे आर्टिकल्स आपण कसे वापरायचे आणि कधी वापरायचे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर का 5वी-6वीत असाल तर तुम्हाला नुसते आर्टिकल्सवरती क्वेश्चन येऊ शकते, पण त्यानंतर म्हणजे 7वी नंतर तर आर्टिकल नुसतं टाकण्यासाठी कोणी तुम्हाला 1 मार्क काय अर्धा मार्कसुद्धा देणार नाही. पण जेव्हा तुम्ही वाक्य बनवता, वाक्य फ्रेम करता, आन्सर्स लिहिता, त्यावेळेला जर का तुम्ही आर्टिकलचा वापर केला नाही तर मात्र तुमचा अर्धा मार्क जाऊ शकतो. त्यामुळे वाक्य बनवताना आर्टिकलचा वापर कसा करायचा, कधी करायचा आहे ते समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. The articles a and the. As you know, the words a and the are called the articles. They are used before nouns. कोणाच्या अगोदर आपण वापरतो तर नाउन्सच्या अगोदर ते आपण वापरत असो, नामाच्या अगोदर आपण ते वापरतो. The articles a and an are called indefinite articles. तर आपण indefinite articles असं म्हणतो. द आर्टिकल द इज कॉल्ड द डेफिनेट आर्टिकल. आता बघूया इनडेफिनेट आर्टिकल आणि डेफिनेट आर्टिकल्सचा अर्थ काय आहे. इनडेफिनेट आर्टिकल्स म्हणजे अनेक असतात, त्यामधला कुठला तरी एक आहे असं आपल्याला जेव्हा सांगायचं असतं त्यावेळेला आपण इनडेफिनेट आर्टिकल्स असं म्हणतो. डेफिनेट आर्टिकल्स म्हणजे एकच आहे तो, आपण त्याच्या व्यतिरिक्त इतर कोणाबद्दलही बोलत नाही आहोत, त्याच्याबद्दलच बोलतो आहोत असं जेव्हा सांगायचं असतं तेव्हा आपण डेफिनेट आर्टिकल्सचा वापर करतो. यूज द इनडेफिनेट आर्टिकल्स ए ऑर ॲन. द आर्टिकल्स ए इज यूज बिफोर नाउन्स बिगिनिंग विथ कन्सोनंट्स अँड वॉवेल्स दॅट साऊंड लाईक कन्सोनंट्स. आता बघूया वाक्याचा अर्थ काय होतो. द आर्टिकल्स ए इज यूज. आपण ए हा शब्द कधी वापरतो ते म्हणाले नाउन्स बिगिनिंग विथ कन्सोनंट्स अँड वॉवेल्स दॅट साऊंड लाईक कन्सोनंट. आपण कन्सोनंटनी ज्या शब्दांचा सुरुवात होते किंवा वॉवेलनी जरी सुरुवात झाली तरी ती कन्सोनंटसारखी ऐकू येत असेल तर त्याच्या अगोदर अ वापरतो. म्हणजे अ पिजन, अ हाऊस, अ युनियन, अ वन मॅन बँड. आता बघा इथे अ पिजन, अ हाऊस वाक्याची सुरुवात तर शब्दाची सुरुवात तर कन्सोनंटनी झाली आहे म्हणून आपण अ वापरला. पण इथे बघा वॉवेल आहे युनियनचा यू, पण आपण शब्द कसा म्हणतो युनियन म्हणजे आपला जो उच्चार आहे तो कन्सोनंटसारखा होतो आहे, य उच्चार होतो आहे म्हणून अ लावायचा आहे. किंवा इथे आपण बघूया अ वन मॅन बँड, एकाच माणसाचा बँड आहे म्हणून काय म्हटलेलं आहे अ म्हटलेलं आहे. सुरुवात कशी झालेली आहे शब्दाची ओपासून सुरुवात झाली, पण आपण काय लिहितोय म्हणतोय वननी सुरुवात करतोय, कन्सोनंट आहे म्हणून लिहायचं आहे अ वन मॅन बँड. द आर्टिकल ॲन इज यूज बिफोर नाउन्स बिगिनिंग विथ वॉवेल साऊंड्स अँड वर्ड्स बिगिनिंग विथ सायलंट एच. इथे सुद्धा असाच नियम आहे की ॲन हा शब्द आपण कधी वापरतो तर नाउन्स बिगिनिंग विथ वॉवेल साऊंड्स अँड वर्ड्स बिगिनिंग विथ अ सायलेंट एच. वॉवेलनी जर का सुरुवात झालेली असेल तर आपण त्याला ॲन हा शब्द लावायचा आहे. जर सुरुवात एचनी झालेली असेल, एच सायलंट असेल तर आपण ॲन लावायचा आहे, अन्यथा आपण अच लावायचा आहे. ॲन ॲक्सिडेंट एनी सुरुवात झाली ॲन लावला. ॲन ऑफिसर ओने सुरुवात झाली ॲन लावला. ॲन अंपायर यूने सुरुवात झाली ॲन लावला. ॲन आर एचनी सुरुवात झाली पण आपण
ह व र असं म्हणतो का? नाही. तर आपण म्हणतो ॲन आर, म्हणजे सुरुवात होताना हा जो ह आहे तो आपण उच्चारत नाही. हा एच जो आहे तो सायलेंट आहे. त्याच्यानंतर ॲन हेअर, ॲन एअर. ह्या एअरचा उच्चार जो आहे तो एचनी न होता आपण हेअर असं नाही म्हणत आहोत. तर हा उच्चार जो आहे तो ईने होतो, एने होतो आहे, म्हणून याला ॲन लागतो. याचा अर्थ होतो जी व्यक्ती एखाद्या व्यक्तीच्या मरणानंतर त्या गादीवरती बसणार आहे त्याला आपण म्हणतो, ज्याला आपण मराठीत साध्या शब्दांमध्ये वारसदार असं म्हणतो, त्याला आपण एअर असं म्हणतो. The articles a or an are used to refer to some indefinite person or thing. आपण कधी वापरतो? इनडेफिनेट पर्सन असतात. जगामध्ये अनेक असतात किंवा भरपूर असतात, पण आपण एका विशिष्ट व्यक्तीबद्दल, एका विशिष्ट याच्याबद्दल म्हणणार असो तेव्हा आपण अचा वापर करतो. आय हॅव अ फ्रेंड. आपल्याला एकच मित्र असतो का? हो, अनेक मित्र असतात. मग आपले शाळेतले मित्र वेगळे असतात, आपल्या आजूबाजूला जे राहणारे असतात ते वेगळे असतात, आपल्या बिल्डिंगमध्ये राहणारे वेगळे असतात, मग आपल्या फ्लोअरवरती राहणारे वेगळे असतात. त्याच्यानंतर जर तुम्ही ऑफिसमध्ये जायला लागलात तर ऑफिसमधले मित्र वेगळे असतात. जर तुम्ही कॉलेजमध्ये जात असाल तर कॉलेजमधले मित्र वेगळे असतात. म्हणजे कॉलेजमधले मित्र, शाळेतले मित्र, आपल्या आजूबाजूचे मित्र, आपल्या बिल्डिंगमधले मित्र, असे अनेक मित्र आपल्याकडे असतात. वी हॅव बॉट अ TV सेट. आपण दुकानात गेलो की अनेक TV सेट ठेवलेले असतात. मग त्याच्यामधला आपण एक चूज करणार असतो, त्याच्यामधला आपण एकच विकत घेणार असतो. तेवढे सगळे विकत घेणार असतो का? नाही. तर आपण काय म्हटलेलं आहे? वी हॅव बॉट अ TV सेट. द आर्टिकल्स अ और ॲन आर यूज बिफोर सिंग्युलर काउंटेबल नाउन्स टू मीन वन. कधी वापरतो? तर सिंग्युलर काउंटेबल नाउन असतो, एकच सांगायचा असतो, त्यावेळेला आपण हा शब्द वापरतो. वेगवेगळ्या प्रकारे कसा वापरला जातो आहे अ और ॲन ते दाखवलेलं आपल्याला आहे. आय हॅव अ फ्रेंड इन टोकियो. मला अनेक मित्र आहेत, पण माझा एक मित्र टोकियोमध्ये सुद्धा राहतो, म्हणून म्हटलेलं आहे आय हॅव अ फ्रेंड इन टोकियो. गिव मी ॲन ऑरेंज फ्रॉम दॅट बास्केट. बास्केटमध्ये कदाचित भरपूर ऑरेंजेस असतील, मला किती पाहिजे? एकच पाहिजे, म्हणून मी म्हटलेले गिव मी ॲन ऑरेंज फ्रॉम दॅट बास्केट. आता मी म्हणते त्याप्रमाणे नेहमीप्रमाणेच प्रश्न कसा येऊ शकतो? वाक्य दिलेलं असू शकतं, तुम्हाला अ और ॲन करेक्टली वापरायचा आहे. आय वुड लाईक टू बिकम ॲन ॲस्ट्रॉनॉट. ॲस्ट्रॉनॉट बनायचं आहे मला. आय सेंट माय फ्रेंड ॲन ईमेल. There is an octopus in my aquarium. Although he is poor, he is a honest boy. नाही, honest boy. An honest boy. प्रामाणिक मुलगा आहे. एच इथे कसा आलेला आहे? एच इथे सायलंट आलेला आहे. हॉनेस्ट नाही म्हणत आपण, ऑनेस्ट म्हणतो. जर्मनी इज अ युरोपियन कंट्री. ईने सुरुवात झालेली आहे, पण उच्चार कसा होतोय? य सारखा होतोय, म्हणून काय लागणार आहे? अ युरोपियन कंट्री. वी वेंट फॉर अ राईड इन अ 1 हॉर्स बग्गी. शब्दाची सुरुवात ओनी झालेली आहे, पण प्रोनाऊन्सिएशन कसं होतं आहे? व सारखं होतं, म्हणून काय लागणार आहे? अ 1 हॉर्स बग्गी. आता बघूया द हा शब्द कसा वापरायचा आहे. यूज द डेफिनेट आर्टिकल द. The article the is used to point out some particular person or thing.
एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल किंवा गोष्टीबद्दल जेव्हा सांगायचं असेल तेव्हा आपण दचा वापर करतो. ही इज द वन आय टोल्ड यू अबाउट यस्टरडे. हा तोच आहे जो मी तुला काल सांगितला होता. आय डू नॉट हॅव द बुक यू गेव मी. माझ्याकडे तू दिलेलं पुस्तक नाही आहे. कुठल्या विशिष्ट पुस्तकाबद्दलच इथं बोलणं चालू आहे किंवा त्या विशिष्ट व्यक्तीबद्दलच बोलणं चालू आहे, म्हणून त्यांनी द शब्दाचा वापर केलेला आहे. द आर्टिकलचा वापर केलेला आहे. द आर्टिकल द इज यूज टू रेफर टू समथिंग ऑर समवन ऑलरेडी मेन्शन अर्लियर. द हा शब्द किंवा द हा आर्टिकल आपण कधी वापरतो, जेव्हा त्या गोष्टीबद्दल त्या व्यक्तीबद्दल आपण अगोदरच सांगितलेलं असेल आणि त्या विशिष्ट व्यक्तीबद्दलच हे सगळं बोलणं चालू आहे हे सांगायचं असेल त्यावेळेला आपण द या आर्टिकलचा वापर करतो. आय गॉट अ लेटर फ्रॉम अ फ्रेंड. मला माझ्या एका मित्राकडून पत्र मिळालं आहे. द फ्रेंड रोट द लेटर टू आस्क मी फॉर सम मनी. त्या माझ्या मित्राने त्या पत्रामध्ये मला पैसे देशील का असं विचारलेलं आहे. द आर्टिकल द इज यूज विथ नेम्स ऑफ जॉग्राफिकल फिनॉमिना, मॉन्युमेंट्स, होली बुक्स और एपिक्स, सर्कसेस एक्सेट्रा. जॉग्राफिकल फिनॉमिना म्हणजे काय? भौगोलिक भूरूपे जी आहेत, भौगोलिक ज्या गोष्टी आहेत ज्या जगामध्ये सगळीकडे असतील पण सेम असतील का, तर नाही अशा गोष्टींना, किंवा मॉन्युमेंट्स जे आहेत ज्या वस्तू लोकांनी बनवलेल्या आहेत ज्या जगामध्ये एकच असू शकतील, सेम टू सेम बनवता येणं तर शक्य नसतं, त्यामुळे जगामध्ये त्या गोष्टी एकच असतील. किंवा होली बुक्स जे आहेत जे आपले धार्मिक ग्रंथ आहेत, त्याच्यानंतर मोठमोठे इपिक्स जे लिहिले गेलेले आहेत ते, किंवा एखाद्या गोष्टीचं नाव, मग त्या गोष्टीचं नाव अख्ख्या जगामध्ये एकाच प्रकारचं एकच असतं, अशांना आपण द असं म्हणतो. जसं रिवर आहे द यमुना, होली बुक आहे द बायबल. जॉग्राफिकल फिनॉमिना भौगोलिक एकच गोष्ट आहे जगामध्ये, अख्ख्या वर्ल्डमध्ये एकच सण आहे. अमेरिकाचा सण वेगळा, इंडियाचा सण वेगळा असा आहे का, म्हणून आपण म्हणतो द सन. द सह्याद्रीस. बहुतेक ठिकाणी भरपूर ठिकाणी आपल्याला हा जॉग्राफिकल फिनॉमिना मिळेल की भूरूप थोडंसं वरती गेलेलं आहे, हिल्स आहेत, पण सगळे सह्याद्री असतील का हो, नाही, म्हणून द सह्याद्रीस. द ग्रँड सर्कस. एखाद्या विशिष्ट जागेचं नाव, एखाद्या विशिष्ट गोष्टीचं नाव असेल त्याच्यापुढे आपण म्हणतो द ग्रँड सर्कस. द इक्वेटर. एकच बरोबर मध्ये आपण इमॅजिनरी लाईन मारलेली आहे जिला आपण मराठीत विषुववृत्त आणि इंग्रजीमध्ये इक्वेटर म्हणतो. द इक्वेटर. द कुतुब मिनार. मॉन्युमेंट आहे कुतुब मिनार. द रामायण. एपिक आहे, एखादी गोष्ट सांगितलेली असते आणि तीसुद्धा थोडीशी पोएम परिस्थितीमध्ये सांगितलेली असते, त्याला आपण एपिक असं म्हणतो. आपण साध्या शब्दामध्ये अर्थ घेऊया की मोठी गोष्ट आहे तिला आपण एपिक म्हणतो. द नॉर्थ स्टोर. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एखादा पॅरेग्राफ, मगाशी आपण बघितलं त्याच्यामध्ये वाक्य होती आणि आपल्याला शब्द भरायचे होते, पॅरेग्राफ टाईपमध्ये येईल, म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला द कुठे वापरायचं आहे, विशिष्टच गोष्टीबद्दल सांगितलं आहे किंवा जगामध्ये एकच आहे अशा प्रकारची वाक्य तुम्हाला सेंटेन्स फॉर्ममध्ये न येता, सेंटेन्स फॉर्ममध्येच येणार पण ती पॅरेग्राफ फॉर्ममध्ये सुद्धा विचारली जाऊ शकतात. आपण इथं सोडवण्याचा प्रयत्न करूया. फिल इन द ब्लँक्स विथ अ, ॲन ऑर द, किंवा ते सरळ म्हणू शकतात तुम्हाला फिल इन द ब्लँक्स विथ आर्टिकल्स. मग कोणतं आर्टिकल कुठे वापरायचं आहे हे तुम्ही शोधायचं असतं. अमित हॅड अ ब्युटिफुल गार्डन इन हिज बॅकयार्ड. अमित हॅड अ ब्युटिफुल गार्डन इन हिज बॅकयार्ड. त्याच्या पाठीमागच्या, घराच्या पाठीमागच्या भागामध्ये एक सुंदर असं गार्डन होतं.
इन द गार्डन. आता त्या विशिष्ट गार्डनबद्दलच तो म्हणतोय म्हणून इथे म्हणायचं आहे द गार्डन वॉज डॅश ओल्ड मँगो ट्री. आता ओल्ड हा शब्द आलेला आहे. ओल्डच्या अगोदर आपण कसं होते तसं उच्चारण कन्सोनंटसारखा होतो आहे की वॉवेलसारखा होतो आहे. वॉवेलसारखा होतो आहे. ओने सुरुवात झालेले वॉवेलसारखाच होतो आहे. म्हणजे आपण इथे लिहिणार इन द गार्डन वॉज ॲन ओल्ड मँगो ट्री. मेनी बर्ड्स हॅड बिल्ट नेस्ट इन ब्रांचेस. आता ब्रांचेस म्हटलेलं आहे म्हणून काय म्हणायचं आहे इन द ब्रांचेस, कारण विशिष्ट गोष्टीबद्दलच म्हटलेलं आहे इन द ब्रांचेस ऑफ. त्याच ओल्ड ट्रीबद्दल म्हटलं गेलं आहे मँगोच्या, म्हणून म्हणायचं द मँगो ट्री. मेनी बर्ड्स हॅड बिल्ड नेस्ट इन द ब्रांचेस ऑफ द मँगो ट्री. वन्स अ कुकू केम टू लिव्ह देअर. एकच कुक्कू तिकडे राहायला आला, किंवा अनेक कुक्कू आहेत त्याच्यामधला एकच आला, किंवा अनेक असतील पण आणखीन एक कुक्कू राहायला आला म्हणून अ कुक्कू. वन्स अ कुक्कू केम टू लिव्ह देअर. नन ऑफ डॅश अदर बर्ड्स लाईक दिस बिकॉज डॅश कुक्कू डिड नथिंग बट सिंग ऑल डे. नन ऑफ द अदर बर्ड्स, त्या तिथेच राहणाऱ्या, त्या फॉरेस्टमध्येच त्या गार्डनमध्येच राहणाऱ्या किंवा त्या झाडावरतीच राहणाऱ्या विशिष्ट बर्ड्सबद्दल बोलणं जातं आहे. म्हणून द अदर बर्ड्स लाईक दिस बिकॉज कोणाबद्दल म्हटलेलं आहे कुक्कूबद्दल म्हटलेलं आहे. मग कुठल्या विशिष्ट कुक्कूबद्दलच म्हटलेलं आहे जो तिकडे राहायला आलेला आहे, म्हणून त्यांनी म्हटलं द कुक्कू. You have such dash nice voice. You have such a nice voice, said a crow to the cuckoo one day. कोण म्हणालं अ क्रो. तिकडे अनेक बर्ड्स आहेत त्याच्यापैकी कोणीतरी म्हणाला असं नाही म्हटलेलं आहे. म्हणाला काय एकानीच कोणीतरीच त्याला म्हटलेलं आहे की तुझा आवाज फारच सुंदर आहे, म्हणून आपण म्हटलं अ क्रो. बट दॅट विल नॉट हेल्प यू बिल्ड अ नेस्ट. प्रत्येकजण किती नेस्ट बांधतं तर एकच नेस्ट बांधतं, म्हणून अ नेस्ट. दॅट डज नॉट मॅटर सेड कनिंग कुक्कू. कुठल्या कुक्कूबद्दल म्हटलेलं आहे त्या विशिष्ट कुक्कूबद्दलच म्हटलेलं आहे, म्हणून म्हणायचं द कनिंग कुक्कू. आय नो दॅट यू आर डॅश एक्सपर्ट ॲट बिल्डिंग नेस्ट. आता एक्सपर्टचा ई आहे बघा, ईने सुरुवात झालेली आहे म्हणजे आपला वॉवेल आहे. उच्चारण होताना सुद्धा एक्सपर्ट एनी म्हणजे वॉवेलनी सुरुवात होते, म्हणून इथे लिहायचं ॲन एक्सपर्ट ॲट बिल्डिंग नेस्ट. आय शॅल ले माय एग्स इन युअर नेस्ट. कसा होता कनिंग होता, धूर्त होता, चालाक होता. तो काय म्हणाला त्याला क्रोला की मला माहिती आहे तू घरटं बांधण्यामध्ये खूप हुशार आहेस, एक्सपर्ट आहेस. मग मी काय करेन तुझं घरटं बांधून झालं की माझी अंडी त्याच्यामध्ये टाकेन. तर हा आपला ग्रामरचा भाग इथेच संपलेला आहे. पुढच्या भागात लवकरच भेटूया. ज्या मुलांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे प्रथमतः धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही आहे त्यांना मी विनंती करते की लवकरच सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला ग्रामरमधील नवनवीन भाग कशाप्रकारे वापरायचे आणि जास्तीत जास्त मार्क त्याच्यामध्ये कसे मिळवायचे हे समजू शकेल. प्रत्येक ग्रामरच्या प्रत्येक प्रश्नाला आपल्याला एकच मार्क असतो, पण असे अनेक मार्क त्याच्यामध्ये असतात, त्याच्यामुळे हे सगळेच्या सगळे मार्क आपल्याला मिळू शकतात. तर लवकरच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्या मुलांना हा व्हिडिओ आवडला असेल त्यांनी जरूर लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू. बाय.